Welcome to the Khandeshi recipe. रेसिपी शेपूची भाजी। इथे 2 जुड्या मी शेपूची भाजी घेतलेली आहे। ती स्वच्छ निवडली आणि धुतलेली आहे। मुगाची डाळ भिजवून घेतली अर्धा वाटी। 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे। 7-8 मिरच्या घेतलेल्या आहे। आता ही भाजी आपण बारीक चिरून घेऊ। शेपूची भाजी, शेपू आता बारीक चिरला गेलेला आहे। लसूण चिरला आहे, मिरची पण बारीक चिरली आणि आता आपली डाळ सुद्धा चांगली भिजली आहे। आता फोडणी देऊ भाजीला। 1.5 पळी मी तेल घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता। जिरं मोहरी टाकते याच्यात। आता लसूण टाकला, मिरची चिरलेली मिरची टाकली, कडकडाट लागले। आता लसूण गुलाबी झाला आहे। आता आपण चिरलेला शेपू टाकू। भिजलेली मुगाची डाळ सुद्धा टाकून घ्यायची त्याच्यात। भाकरी सोबत सुद्धा ही भाजी खूप छान लागते। आता 2 मिनिटं आपण याच्यावर झाकण ठेवू। भाजी कोरडी असल्यामुळे मीठ थोडंसं कमी प्रमाणात टाकायचं, नाही तर खारी होते। मी इथे 1 चमचा आणि थोडंसं टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता। भाजी आता हलवून घ्यायची। भाकरी सोबत सुद्धा ही भाजी खूप छान लागते। मुगाची डाळ शिजण्याकरता थोडंसं ताटावर पाणी टाकायचं, म्हणजे वाफेने शिजून जाते लवकर। आता आपण चेक करून घेऊ डाळ शिजली की नाही। डाळ इथे शिजून गेलेली आहे। ताटावरचं पाणी आता फेकून द्यायचं। भाजी तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की